ते 18वा. त्यामध्ये आपण 1570 म्हणजे 16 पर्यंत आलो. 1600 पर्यंतचा ज्ञानाचा प्रवास माऊलीने सहज करून दिला. आत्मबोध आपल्याला बुद्धीला झाला. जो आत्मबोध असतो, जो ईश्वराकडे जाण्याचा मार्ग असतो ज्ञानानं, तर सुंदरी चिंतन, ईश्वर परमात्मा आणि अर्जुन या दोघांचा संवाद जेव्हा बुद्धीला समजू लागतो, उमजू लागतो, तर बुद्धी जागृत होती. हे माऊलीचं फल आहे ओवीचं. भगवंत काय बोलले आणि अर्जुन काय उत्तर दिले. अर्जुनापाशी काय होतं आणि अर्जुनाचं भगवंतानं काय संपवलं. अर्जुनाचा अनुभव कसा प्रगट झाला, अर्जुनाचा बंध कसा संपला, असं नाना रीतीनं चिंतन माऊलीचं त्या ग्रंथातून प्रस्थापित केले. वेदाचं जी अर्जुनाची अवस्था होती ते प्रत्येक जीवाची अवस्था असते, म्हणजे बद्धता, म्हणजे अज्ञान. अंतःकरणामध्ये अज्ञानाचा साठा असतो आणि बुद्धीला भ्रम असतो, ती भगवंतापाशी नसती. स्पष्ट समजून घ्या तुम्ही आजची भाषा आपली. काल लग्न होतं भावीकडे, मी लग्नाला जिंतूरला आले, कालचा ठीक आहे, हा व्यवहार करावाच लागतो. पण जेव्हा बुद्धी भगवंताकडे जाती का न जाती, का देहात राहते, तिला कसं न्यायचं, तिला कसं सजवायचं, तिला कसं अलंकार नटवायचं आणि जीवाचा आणि शिवाचा अभेद करायचा, म्हणजे लग्न. दोन्हीचा भाग एकच आहे, हा परमार्थ, हा संसार आहे. पण ह्या बुद्धीला भगवंताची प्राप्ती, भेट किंवा अभेद अज्ञानानं होतो. देहाशी संबंध अज्ञानानं आहेच आहे, होतो नाही आहे, होतो फितोन जातोन ही भाषा नाही. तो बुद्धीचा संबंध धडधड देहाशी आहे. जडाचं प्रेम आहे, ठीक आहे, 100%. जडाची ओळख आहे 1000%, 1,00,000%. पण ओळख भगवंताची नाही. मग परमार्थ कोणचा आहे तुमचा? ईश्वराची ओळख म्हणजे वेदाचं ज्ञान आहे. ईश्वराचा स्पर्श म्हणजे मोक्षाची खूण आहे. ईश्वराचा संबंध म्हणजे वेदाची खरी शक्ती आहे, महान आहे. शक्ती आहे आमच्या वेदाच्या ओवीच्या शब्दात. कोणती शक्ती आहे? ती जीवाला शिव करण्याची शक्ती आहे. साखरात कोणती शक्ती आहे? गोड करण्याची, पाण्याला सरबत करण्याची, करंजीला गोड करण्याची. आमचे महाराज हमेशा म्हणायचे गोड करंजी, अगं करंजीला साखर कमी पडली, सप्पक करंजी झाली. करंजी सप्पक नाहीये. रवा कधीच गोड नाही, साखर मध्ये गेली म्हणून गोड झाला. तसं ही शक्ती ज्ञानाची. गोडी कुणाची? साखरेची. पण लाडू गोड, करंजी गोड, जामून गोड, काय सगळं गोड, काय जे म्हणतात ते, पण ती गोडी जामूनची नाही, साखराची आहे. तसा आनंद आहे पदार्थाचा नाही, परमात्म्याचा आहे. हे सूक्ष्मता ज्ञानाने येते, वेदानं. म्हणून परमार्थ हा श्रेष्ठ आहे, ज्ञानाचा आहे, अद्वैत भावाचा आहे, वेदाचा आहे. ओवीच्या शब्दाचं सामर्थ्य जेव्हा बुद्धीमध्ये येतं, मन राम होतं. मला हे सांगायचं होतं की ओवीचं सामर्थ्य काय आहे की देहभान संपवणे. गीतेचं फल काय आहे? आत्मारामाचा स्पर्श घेणे. सत्संगाचं महत्व काय? अज्ञान टाकणे. गुरुची भेट काय? पाप पुण्यातून बाहेर येणे. गुरु काय करतात? गुरु जे अहमभाव आहे, जे कर्ता भाव आहे, जो देहभाव आहे, याच्यावर तिलांजली टाकतात, पाणी टाकतात, गोधन, आणि अहमभाव जातो, ममत्व थांबतं, संपत, थांबत नाही संपत.
मग मी अहंभावात आहे का ममत्वात आहे का मी सोहम मध्ये आहे, मी कुठे हे कळत नाही. म्हणून वेदांताचं चिंतन म्हणजे अंतरंगाचं आहे आणि बाकीचं चिंतन हे वेदाचं आहे. की तुम्हाला जे माझ्या बोलण्याचा राग येत असेल ते बहिरंग बहिरंग हे आम्हाला डोकं उठते ते बहिरंगाचं म्हणजे, कारण कधी तिकडे गेलो नाही आम्ही, कधी नाही. थोडंफार गेला असेल चुकून माकून जावं लागतं, ते काय चुकीचं नाही. पण शेंग फोडल्यावर शेंगदाण्याला फोडायचं काम नाही आणि टप्पर काढल्याशिवाय शेंगदाणा दिसत नाही. हो माऊली. तसं अज्ञानाचं टप्पर काढल्याशिवाय भगवंत बुद्धीला दिसत नाही, एवढं आम्हाला कळते. आणि टप्पर सगळं शेंग आणली तर मुंग्या खात्यात, तसं टप्पर ठेवून परमार्थ केला म्हणजे बैरंग. कळालं का टप्पर? हो माऊली. हो माऊली. शेंगा आणल्या खाल्ल्याच नाही, मुंग्यानच खाल्ल्या पोत. बरं मुंग्याने नाही खाल्ल्या, बुर्रा आला मधून बाहेरून, शेंग फोडली, वास घाण आली, घाण लागायली, फेकून द्या फेकून द्या फेकून द्या. म्हणजे शेंग कुजली, बुर्रा आली, कामी आली नाही. पण तिला जर वाळवली तर 2-2 वर्ष टिकते शेंग. वल्ल पोत ठेवलं की बुर्रा येते, तसं अज्ञानाची बुद्धीला बुर्रा येतो. हो माऊली, अगदी खरं. मग तो बुरा अंतरंगात जातो. बुरा म्हणजे आंबा, बुरा म्हणजे वृत्तीमध्ये भेद उत्पन्न होणं, बुरा म्हणजे जग सत्य ते वाटणं. सत्य एकच आहे, तो परमात्मा, असत्य सगळे. प्रेम पण प्रेम सत्याचं नाहीये, असताच आहे. स्वतःच प्रेम येत नाही बुद्धीला. कुणाचं प्रेम करते बुद्धी? असताचं, खोट्याच. का करते तुम्ही बघा, आम्ही काय सांगा. प्रेम खोट्याच का करते? खोट्याला बघून का नाचती? विषय खोटे, संतती खोटे, संपत्ती खोटी, ध्येय खोटा, विश्व खोटा. हो मग माऊली. ते आहे का नाही का? कारण विश्वाचा बाध हा ज्ञानानं होतो, म्हणजे जगत. जेव्हा जगत स्वीकारलं तर जीव भाव तयार असतो, आणि जर जगतच नाही तर जीव भाव कुठला? जगत म्हणलं की जीव. समजून घ्यायच्या भाषा आहेत हा, तुम्हाला नाही आत्ताच कळणार, पण ऐकत ऐकत कळेल. दृश्याचा स्वीकार केला की जीव भाव आला, झाला झाला, आला नाही झाला, कारण तो जीव नाहीच आहे, तुम्ही त्याला जीव केला. तुम्ही परमात्माच आहे. मग अनात्म्याशी का संबंध आहे? अविद्येमुळं. मग अविद्येचा संबंध कधी जातो? ब्रह्मज्ञान आत गेल्यानंतर, ओवी कळल्यानंतर, संत मिळाल्यानंतर. ओवी कळल्यानंतर, संत मिळाल्यानंतर संबंध जातो, अविद्या जाते. मग अविद्या गेली चिकून काय? ब्रह्मविद्या आल्या चिकून काय? नाना प्रश्न आहे आपल्याकडे, ते ऐका. जेव्हा ओवी आवडू लागते अंतःकरणाला, माऊलीची प्रेम तयार होतं, श्रद्धा निर्माण होती, आणि त्या ओवीच्या चिंतनाशिवाय मन थांबत नाही. ओवीतून मन निघत नाही, बोधात जात ते. ओवीच्या द्वारे मन बोधात आहे, मग वेदात आहे, मग परमात्म्यात आहे, मग त्या सोमध्ये जाऊन स्वतःला पाहतं, स्वरूपमय होतं. संपला परमार्थ, शेवट गोड, केला परमार्थ म्हणतात. हो, तर बेल वाहनं, फुल वाहनं ते पहिलं धर्मशास्त्रे. ते धर्मशास्त्रे वाहनं, बघणं, करणं, काय कळक अवडंबर करून ठेवलंय तुम्ही सगळं. एकच राहायचं मरुस तर कसं जमन हे? हे कर्मकांड, उपासना वगैरे धर्मशास्त्राचा अगोदरचा मार्ग आहे.
कसं अगोदर मार्ग सांगते तुम्हाला, पटवून देते मग गोळीवर येते. तसं आता शेतामध्ये आपण ज्वारी गहू पेरतो, त्याचे कापणी करतो, त्याचे बुडं मध्ये असतात. लोक जेव्हा कापणी करतात असे धरतात फांटे, असे 5-5 बुडं आणि वेळाने कापतात, काच 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 कापतात. ते बुडं मध्ये राहतात आणि फांटे वरचे कण घेऊन जातात शेतकरी. मग ते मधले बुडं जमिनीमध्ये घट्ट पकडलेले असतात, ते हाताने वडून निघत नाही. त्याला नांगर लावून उकरावं लागतं. ते ढेकळा संग ते खोल असते ते निघते, वडून निघत नाही. तसं अज्ञानाला नांगर लावावा लागतो ज्ञानाचा. हो माऊली, खरं. ब्राह्मणे रामा तुम्ही वरून बुड कापून नाही जाते, ज्वारी काढून जाते वरून फांटे, गहू कडबा होतो बाजूला, बाजूला कडबा जनावराला, ज्वारी माणसाला. बघा, ज्वारी माणसाला, नांगरतो बैल आणि खातो कडबा. माणूस खातो ज्वारी, नांगरणाऱ्याला कडबा. हो माऊली. ती कमाल आहे संसाराची. त्यानंच नांगरलं, त्यानंच पेरलं, त्याच्यामुळं ते धसकट होते, ते वरी आले नांगरामुळं. तसं संतामुळं धसकट माणूस वरी आला अज्ञानातून. माणूस धसकट आहे, डांबरट नाही का डांबरट? हो माऊली, आहे. कारण अविद्येचे मुळ सखोल गेलेत, कोटी जन्मापर्यंत तुमचे पोहोचलेत. तरी समजणे लोकाला अंतरंग परमार्थ काय आहे, वेद संपन्न हृदयामध्ये वेदाचे ज्ञानाची संपत्ती साठवणे हे काय आहे. बहिरंगाच स्वर अवघड आहे. जे साधक असतो तो साधनेवर आरूढ असतो आणि साध्यापर्यंत जाण्यासाठी तगमग करतो आणि श्वास बंद व्हायच्या आधी ब्रह्म होतो. त्याला म्हणतात अंतरंगात ही वेदना होती. ओवीच्या ज्ञानानं अज्ञानाची माते होती. पण ज्ञान म्हणजे धर्मशास्त्र नाहीये. कुठं कळतंय कोणा कशाला काय म्हणा हे कळलं. धर्मशास्त्रामध्ये जीव, जगत आणि जगदीश्वर ह्या तिघेला मान्यता आहे. जेवढं काही कर्म केले, जे तुमच्या भागजन्मी पाप पुण्य आले, ते तुम्ही तुमच्या या वर्णात तुम्ही जन्म घेतलाय, कोमटी, ब्राह्मण, आर्य, वैश्य, शूद्र, त्या वर्णाचं पालन करून, त्या धर्माला स्वीकारून, तो त्या भगवंताची सेवा करून आपण पुढे जायचं. हो माऊली. त्याला म्हणते धर्मशास्त्र. ब्राह्मण आहेत, विधीनं वागा, दान संध्या हे करा, तुमचं बघून जग चांगलं होईल. अग्निहोत्र, निवेद वैश्यदेव, पावित्र्य, सवळं ओवळं, देव धर्म, तुम्ही चांगलं वागलं, तुमचं बघून आम्ही चांगलं वागू. आता ते जर वाया गेलं तर आम्ही काय करा. पण कलियुगामध्ये वाया जाणारच बामना आधी. पहिल्यांदा बामन वाया जाणार नाही, गेले. म्हणून एक सांगायचं की वर्णाश्रम धर्माचं पालन सांगणारा जो जे काही स्थिती आहे ते धर्मशास्त्र आहे, कर्मकांड आहे, उपासना कांड आहे. पण वेद म्हणजे ज्ञान कांड आहे. हे धर्मशास्त्र हा एक टोक आहे, तो एक टोक आहे. नदी वाहते, दोन टोक आहेत ना, दोन काठ. पहिला काठ ओलांड्याचा नावेत बसली, दुसरा काठ ओलांड्याचा त्या गावाला गेली. इकडे गाव, तिकडे गाव, मध्ये नदी. मग पहिला काठ ओलांडून दुसऱ्या काठ ओलांडायचा नाही तर तसं जायचं का त्या काठावर? नाही. म्हणून ज्ञानशास्त्राचा काठ ओलांडायला कठीण
वाटेन जातं तिकडे कोणी ओरंडत नाही, मध्येच बुडतं भाऊसागरामध्येच. नाव बुडाली खाली, ज्ञान नाही. खरंय माऊली अगदी. ओवी ना माऊलींची ढवळवून ठेला तो भवसागरामध्ये बुडाला, आणि जो ज्ञानाच्या नौकेत बसून तो का ज्ञानाचा ओलांडून पुढे गेला, तो मला प्राप्त झाला. भगवंताला प्राप्त होण्यासाठी ज्ञान मार्ग आहे, त्याला प्रेम करण्यासाठी भक्ती मार्ग आहे. नैवेद्य कर्म ते कर्मकांड आहे. का करायचं? वर्णाश्रम धर्माचं पालन करून, अंतःकरणाची शुद्धी करून, मल नावाचा दोष भस्म करून, विक्षेपाला बाहेर बंद टाकून अंतःकरण शुद्ध आणि पवित्र करायचं. कर्मकांड. तुझे तीर्थ यात्रा जत्रा पित्रा सगळं त्याच्या पुढे येते. आणि ज्ञान हे तुम्हाला भगवंताकडे येते. हे फक्त बाकीचे जे वैरण म्हणतो ना मी रोज तुम्हाला, ह्याच्यामध्ये फक्त पापाची वासना बंद होती. खोटं बोलणं, वाईट वागणं, लोकांचं वाईट चिंतन, द्वेष करणं, मत्सर करणं, क्रोधात राहणं, गुन्हामध्ये येणं, देहाला माझं म्हणणं, केलेल्या कर्माचा कर्ता होणं, पुण्याची आशा ठेवणं, पापाचं भांडवल आलेलं भस्म करणं. पाप आहेत ना आपल्या मागे जन्मजन्मीचे. या कर्मानं हे राहतात निघून. आपण काय काय कुणाचे मुंडके कापले, कुणाचे घर धुतले, कुणाचे घर तोडले, लय केले. आपण काय कमी केले का? लय करून आलो साठा. मग ते जे पाप आणि पुण्याचं जे भांडवल तुम्ही करून ठेवलेलं, एका जन्मात ते फिटत नाही. भोगून त्याला लाख कोटी जन्म घ्यावं लागते. पण ज्ञानामध्ये एंट्री झाले की ते पाप पुण्य भस्म होऊन जातं. जेवढं जेवढं पाप आहे, जेवढं तुमचे कर्म वाईट आहे, ते कर्म सुद्धा त्या ज्ञानानं, सत्संगानं, वेदाच्या ज्ञानानं, श्रवणाच्या भक्तीने वितळू लागतात. कळत नाही माणसाला, वाटते हे करावं ते करावं. करण्यामध्ये जाते तर कळण्यामध्ये कुणीच येत नाही. करणं आवडते लोकाला, कळणं माहित नाही, कारण कोण कळवून देत नाही. कळणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे मी कोण आहे. मी कोण करताना कर्माची गरज लागत नाही. मी कोण करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञानाच हे संत सांगतात. आणि बुद्धीमध्ये जेव्हा ते ज्ञान येतं तर ते अंतःकरण दोन दोष रहित असतं. मन नावाचा दोष नसतो, विक्षेप पण नसतो. मग एक दोष असतो ते आवरण, अज्ञान. तो दोष तुम्हाला काढता येत नाही. मल तुम्ही काढतात. पुण्य करून, नाम करून, कर्म करून, दान धर्म करून, यात्रा, कुठं घर 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 फिर भवंडी येऊन खाली मर. मग हे करून 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 बाई मरूस तर करतेच करते पुन्हा. पण काहीतरी पुण्य असतं म्हणून संत मिळतात, ग्रंथ कळतात, वेदांत शास्त्र बुद्धीला आवडू लागतं आणि अध्यात्माकडे मन थांबतं. मग कर्म आपोआपच संपत. ते जातं बाजूला, करा वाटत नाही जास्त काय. कर्मातून बुद्धी बाहेर येते कशानं? तिचं कर्म पूर्ण संपले, स्वच्छ झाली ती. मग ती भगवंताला जाणण्यासाठी त्या अध्ययनात येते. आधी कर्म आणि मग अध्ययन. नीट लक्षात ठेवा. आता वांगे चिरले तर फोडणी टाकावं लागते, काळे पडते वांगे. वांगे कापले, धुतले तर शिजवा त्याला. कापडे तसे ठेवले, काळे पडले, फेकून दिले. तसं आहे आपले गतीले अवघडे. एक 3 अवस्था सांगते आपल्याला की आपण कशा टप्प्याटप्प्याने भगवंताकडे जातो. आधी कर्म करतो, वर्णाश्रम धर्माचं पालन होतं. कर्मकांडानं अंतःकरणाचं अशुद्धता जाते, पाप नावाचा दोष जातो, मल पाप बुद्धी जाते. एवढंच होतं, बाकी काय होत नसते. अज्ञान तसंच आहे, जन्म मागं तसाच आहे, तुमचा भेद तसाच आहे, भगवंताचा अंतर तसंच आहे. काही फरक पडत नाही त्यानं. फक्त एक मन नावाचा दोष जातो, पाप पुण्य म्हणजे वाईट वागणं ते थांबतं जरा. ऐका पुढे. पुन्हा विक्षेप. विक्षेप म्हणजे
दोन प्रकार सांगता येतो. तो विषय क्षीरसागरचा आहे, थोडक्यात सांगते इथं की चंचलता, अस्थिरता. तर हा विक्षेप नावाचा दोष उपासनेला जातो भक्तीने. आणि नंतर अज्ञान नावाचा दोष आवरण बुद्धीमध्ये भगवंताला न जाणण्याची जी शक्ती आहे. कोणती शक्ती? बुद्धीला देह जाणता येतो, जगत जाणता येतं, कर्म जाणता येतं, मी तू कळतं, पण भगवंत कळत नाही. जगत कळणं म्हणजे भाग्य नाही, अज्ञान आहे. पण भगवंत कळणं म्हणजे ज्ञान आहे. मग हे आवरण असतं, अज्ञान असतं बुद्धीला, तिला जाता येत नाही भगवंताकडं, राहता येत नाही भगवंतापाशी, एक होता येत नाही स्वरूपाशी. तीन गोष्टी तिला करता येत नाहीत. एक, भगवंतापाशी जाता येत नाही. एक, तिथे राहता येत नाही भगवंतासोबत राहणारी बुद्धी ज्ञानानं, देहासोबत राहणारी बुद्धी अज्ञानानं. देहाचा संबंध होतो भ्रमानं, देह माझा वाटतो पापानं, आणि देहाचा संबंध जातो पुण्यानं. साष्टांग दंडवत माऊली. कृष्ण हरिताई साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत. संबंध बुद्धीने कुणाचा केलं हे पण आपल्याला कळत नाही. स्वतःला आपण छान समजतो, हुशार समजतो, काय कोणती पूजा मांडली, काय केलं की भाग्यवान समजतो. तसं नसतं बेटा. तू पूजनीय होय. आता पूजा ज्याची करतीस तो तुझ्या हृदयात आहे, तो तुझ्या बुद्धीत यावा, तो तुला त्याचा अनुभव यावा, तो त्याचा संबंध घ्यावा, आणि तो देहातून बाहेर निघावी. ह्याला आम्ही खरी पूजा म्हणतो. राम राम माई. हे कळायला कळतच नाही ना. आपण त्याला त्याची पूजा कशी करावी, त्याला आपलंसं कसं करावं, त्याच्या प्रेमामध्ये कसं बुडून जावं, त्याला ज्ञानामध्ये त्याच्याशी कसं भेटावं, त्याच्यासोबत कसं नटावं, त्याचं सुख कसं भोगावं. ईश्वरात सुख भोगा ना बाप्पा. हे नश्वर सुख काय बघता? जिथं सुख नाही तिथं हुडकता, जे सुख नाही त्याला सुख मानता, जे तुझं नाही तुला तुझं वाटतं, ज्याचा संबंध करू त्याचा करता. का संबंध होतो बुद्धीने देहाचा? का संबंध देहाकडे जाते, बुद्धी का जाते देहाकडं? असं तर विचारत तर मात्र पायाखालच्या मी सरकून जाईल. मी तुम्हाला विचारत पण नाही, मी भानगड जात नाही असले. काय म्हणून जाऊ? तुम्हाला काही कळतच नाही तर बोलू काय? इडं लेकरू असतं, मान म्हणते त्याला काय कळत नाही, सोडून दे. ते मोठं शान आहे, त्याला सांगते ऐकत. हे दांड आहे, ऐकत नाही. तसं अज्ञानी लोक दांड आहे, ऐकत नाही. आई म्हणते ते कळत नाही, तुला माहिती लहानपणापासून तसलंच आहे. जरा बुद्धी कमी त्याला, आपण त्याला सांभाळायचं. देव म्हणतो तसं अज्ञानी लोकांना मला सांभाळायचंय. खरे माऊली, तसं सांभाळतो. कशा असो सांभाळतो तो. दुर्जन असो, पापी असो, भगवंताला नाही म्हणणारा असो, पण तो त्याला सांभाळतो. तसं ज्ञानी आणि अज्ञानी दोन अवस्था आहेत वृत्तीच्या. पण अज्ञानी लोकांना कळत नाही. स्वतःला भक्त समजतात, महान भक्त. नामदेवाला हाकलून दिलं, तुझं काय करताय रे शेंबड्या? जिथं देव धडधड बोलला, त्याला धडधड खाल्लं, त्याला म्हणला तुझं भक्ती खरी नाही, तर तुझी कुठं लागते वाट लागते, तुझी कोणत्या भक्तीची शेंडा? ज्याला म्हणला तू माझा तू कच्चा आहेस, तू जा औंड्याला, त्याच्या हातानं जेवलं ते स्वयंभू भगवान, वैकुंठ निधान, तर तो म्हणतो जा गुरुकडं. तुमची आमची काय वाट आहे? काहीच नाही. खरे माऊली, काहीच नाही. म्हणून ते जो ईश्वर आहे
जो साक्षात तुमचं रूप आहे, जो तुमच्या सोबत आहे आणि जो सदा जगात व्यापक आहे, ते तुझं रूप आहे. तू देहरूप नाहीस आहेस, वृत्ती देहरूप झालीये, म्हणून ज्ञानामध्ये यायचंय. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. श्रवण का करायचं? तर त्याचं उत्तरी आहे. मूर्ख लोकांना शेंडी धरून सांगत जा, त्याचं मुंड घालून सांगायचं त्याला की असं ज्ञान आहे बाप्पा, ये इकडं. कारण त्यांना ते ज्ञान नसतं ना, अक्कल तर कवडीची नसती, दांड असतात नुसते. म्हणून आपण जेव्हा आपली बुद्धी भगवंताकडे जाण्यासाठी तयार होतो आणि श्रवणामध्ये येऊन तपस्या करतो, वेदाचा मार्ग धरतो, स्वरूपाची जाणीव बघतो आणि देहाला वृत्तीतून टाकतो, देहभावाला, देहाला नाही, देहभावाला. त्याला टाकता येत नाही, ते टाकायला लावतो, ते नेतो, ते देतो, त्याचं काम ते करतो, करतोच तू काम. ते काम आहे बनबन, आमचं काम आहे, आम्ही करणार, आम्ही ह्याला सोडणार. तू सांभाळ वाढेव, काय करायचं कर, आम्हाला नको सांग. आम्ही तुझा देह हा दिलेला, त्याला आम्ही सोडणार आहेत. काय म्हणणे तुझं? तू देहात आहेस ना, आहे ना तू, मग तिकडे ये ना आम्हाला जवळ, मग तुझ्याकडे यायचे, ह्याला सोडायचे. हे क्षेत्र आहे, हे प्रकृती आहे, ही जड आहे, पण ही तुझ्या विना होत नाही, वाढत नाही, संपत नाही. मग हे क्षेत्र आहे, तू क्षेत्रज्ञ नाहीस, त्या क्षेत्रज्ञावर ही आधारित आहे आणि तो आधार आहे. आणि ही दिसून नाहीये, तुझ्या वाचून काही नाहीये, तुला मला सोडायचं नाहीये, हे संबंध मला ठेवायचं नाहीये. काय म्हणणं तुझं? चल सांग. डुलत असतील माऊली, भगवंत डुलत असतील असं म्हणायलंय. मग त्यालाच बोलावं लागलं ना, त्यानं ते तयार केलं ना, आपण करतो काही मातेकडे टाप आहे का नाही आपली? माऊली, नाही नाही, काहीच ताप नाही. त्यानं केलं ते सापडतं आपलं. काहीच घरे नाही नाही, माऊली. कारण घरे नाही माऊली, ते सांभाळते, त्यानंच केलं. काय करायचं? साधं वृत्तीला शांत ठेवता येत नाही, चिंतन बुद्धीला पकडता येत नाही, देहभाव तुला सांगता येत नाही, तुला भगवंताकडे जाताच येत नाही, आणि किती फिरले तुला ज्ञान होतच नाही. फिरून ज्ञान नसतं, चिंतनानं ज्ञान असतं, श्रवणानं ज्ञान होत असतं, बुद्धीचा मोह जात असतो, बेसमाप्त होत असतो, माऊली तुमच्या हृदयातच असतो आणि तो तुम्हाला जवळ घेतच असतो. फिरून काय होत असते? शुद्धता फक्त. कळावं कशावर भर द्यावा, कशावर भर देऊ नये. काय ती आपली नाही, लोकांची ती म्हणते माय नीट वा, त्या सासूचा लावशील काठ. पहिल्या बाया म्हणत होत्या, आताच्या बाया पागल आहेत. तुला लोकांच्या घरी जायचं, जन्मल्यापासून तेच ऐकावं लागते. तुला लोकांच्या घरी जायचं, नीट वाग. आताच्या म्हणतात तू धीट हो, तिला बाहेर काढ. आत्ताच्या माया कलियुगातल्या फोनवाल्या, अक्कल फोनवाल्या. पण फोनवाले खरंच अगदी बरोबर. एकीच्या घराची माती करतात, माती. खरंच आहे माऊली. जिथं माय नाही ती पोरगी उचलून आणणारी सुख लागते. जिला माय नाही, मेलेली माय, बापरे ती पोरगी आणावी उचलून कट करून. माऊली, अजून एक ऑप्शन सांगितलं तुम्ही. आधीच तो पोरी मिळत नाहीत, त्यात परत माय नसलेली कशी मिळायची? भेटते दिवस निघाल्याच काय करायची? संसार तिला थोड दे ना, कशाला दिली मग? ठेवायची घरातच. तू करतायस हे सांगते का मला? काय कुणाला दुखवायचं नसतं. बायका नमुन्याच्या ते कसं दुरत नाही का? पण आपल्या आपल्या स्वरूपापाशी राहावं, चिन्मय व्हावं, ज्ञानात यावं, एवढं सांगायचं. त्या टाइम देता तुमचाच बोला वाटलं म्हणून बोलले का? जिकडे तिकडे तेच ऐकण्यात येतं. ते तू गुरुलिंग जी माझे, ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणेची विरजे,
जया लागी ओलांडिने अद्वैत बोध, जया लागी ओलांडिजे अद्वैत बोध, ते तू गुरुलिंग माझे. तू माझं जे एक आनंदाचं प्रीतीचं जे रूपक आहे, तुझ्यापासून मला करमत आहे, इतकं प्रेम तुझ्यावर जडलेले, त्या प्रेमाला भोगण्यासाठी, तुझ्या खऱ्या स्वरूपाकडे जाण्यासाठी, जे तू आत्मलिंग आहेस, पण देहरूपाने मला बोध दिला गीतेचा, पण तू गुरुलिंग आहेस, आत्मलिंग आहे तू कृष्णा. ते तो गुरुलिंग माझे, माझा आहेस तू कृष्णा, पण आता तू कळालायस तू आत्मलिंग आहेस. तू जेव्हा साकार होऊन आलास ना, तर गीतेसाठी बोलावं लागतं आणि लिंग बोलत नसतं आत्मा, म्हणून तुला कृष्ण नावाचं, कृष्ण नाव घेतलं असं हा रूप घेतलंस. तुला नाव बी नाही, तुला रूप बी नाही कृष्णा, तू लिंग आहेस, गुरुलिंग आहेस, ती माझ्या हृदयात आहेस, तू आत्मा रूप आहेस, आणि त्याला तुला भेटायचंय मला. म्हणून त्या तुला भेटण्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी, त्या अद्वैत बोधाला ओलांडून त्या लिंगापाशी बुद्धी न्यायची कृष्णा. म्हणून त्या अद्वैताचा बोधाला धरलेली वृत्ती, ती म्हणतात ती ज्ञानमय वृत्ती, तिला म्हणतात वृत्तीगत ज्ञान. वृत्तीमध्ये बोधानं असलेलं ज्ञान, ते पण वृत्ती पण टाकली, बोधही टाकला. कार्य अर्जुना बोध टाकला. बोध म्हणजे शब्द आहे, शब्द म्हणजे वेद आहे, आणि वेद हा शब्दानं वर्णन केलेला आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे, आकाश हे कार्य आहे, कार्य हे कारणापासून तयार होतं, कारण ही अज्ञान आहे, अज्ञानापासून आकाश आहे, आकाशाचा गुण हा शब्द आहे, शब्दाचा ध्वनी हा वेद आहे, आणि वेद हा एक कार्य आहे, आणि तू कार्य करण्याच्या पुढेस. म्हणून ह्या बोधाला टाकून तुझ्यापाशी यायचे, तू माझं गुरुलिंग आहे. बापरे, साष्टांग दंडवत माऊली, काय सुंदर आहे. हृदय थांबते बाळा, ठप्प होते. ते तो गुरुलिंग. अगदी खरंय माऊली, नुसतं शब्द तुम्ही उच्चारला तरी पण हृदय खरंच खूपच हलते. थांबते. गुरुलिंग खरंच, काय शब्दाची ताकद आहे, काय सामर्थ्य आहे माऊली. काय अद्भुत. वाटते माऊलींचे ते शब्द कथा ऐकून बायका पानचड झाल्या निवळ. अरे त्याचं स्वरूप बघा ना, ते तुमच्या जवळ आहे, त्याला बुद्धीनं पकडा ना, त्याची ताकद नाही, हिंड थांबत नाही, बहिरंग जात नाही, अंतरंगात येत नाही, हे समजत नाही, बुद्धी देहातून निघत नाही, पाप पुण्य संपत नाही, करता भाव तुम्ही टाकत नाहीत, आणि बहिरंगातून मेल्याशिवाय तुम्ही निघत नाहीत. माहिती आम्हाला, माहिती आम्हाला, कारण तुम्हाला ह्या जन्मात मुक्त व्हायचं नसतंय, लाख जन्म घ्यायचे पुन्हा यायचे पुन्हा जायचे, म्हणून तुम्हाला बहिरंगात मरायचे. मरा, आमचं काही जात नाही. भाषा तीक्ष्ण नाही पण सत्य आहे, कठोरवाणी आमची कबूल आहे आम्हाला, पण खरी आहे. आई म्हणते उन्हात मरशील, सावलीत ये. काय आई काय हावसन दिली का शिव्या? उन्हामध्ये मरशील रे, सावलीत ये. तसं अज्ञानात मरशील, ज्ञानात ये. बहिरंगात संपशील, अंतरंगात ये. समजत नाही लोकांना, कारण एकच आहे. मला आता कळायला, मला आतापर्यंत कळायला नव्हतं. ह्या लोकांना लाख 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 वेळ जन्मायचे, म्हणून तिकडे जायचं. जाऊ द्या, खुशाल जाऊ द्या, कारण त्यांना ह्या जन्मामध्ये मोक्ष नाही भोगायचा. ह्या जन्मात त्यांना देहबुद्धीला नाही टाकायचं. त्यांना अंतरंग झेपत नाही, बहिरंग सुद्धा सोडत नाहीत ती. हे करा मग कुठे फिरा, न करणे आमचा. माय म्हणते लग्न कर बाई, मग कोणच्या गाडीत एकटी जा गावाला, भीती नाही. पण तू जर लायसन टाकलं जर कुठं गेलीस तर तू माझी राहत नाहीस, समजून घ्या. हो माऊली. म्हणून ज्ञानाचं महत्व काय आहे, वेदाचा प्रभाव काय आहे, आणि गुरुचं हृदय काय आहे, हे साधारण लोकांना कळत नाही, नाही कळत. अर्जुनाला कळाले भगवंत, ते तू गुरुलिंग माझे. का बरं गुरुलिंग म्हणले? कृष्ण समोर होते, साकार होते, त्याला नाव होतं, मोरपीस होता, टोप होता,
मग त्याला गुरुलिंग कसं म्हणले? कधी प्रश्न पडला का तुम्हाला वाचणाऱ्या बायाला? अय्यो अय्यो, पडाव ना प्रश्न हे की साकार रूपामध्ये कृष्ण परमात्मा समोर असताना अर्जुन म्हणतात ते तू गुरुलिंग माझे. लिंग म्हटले, देहाला लिंग म्हणतात का? सांगा ना. नाही माऊली, लिंग म्हणत नाहीत. मग का म्हणलं लिंग अर्जुन? कारण कृष्ण परमात्म्याचं खरं रूप म्हणजे आत्मस्वरूप आहे, ते गुरुलिंग आहे, ते म्हणजे व्यापक आहे, ते म्हणजे एक आहे, ते म्हणजे आत आहे, ते म्हणजे गीतेत सांगितलेले ते तू माझं आहेस, ते आत पण आहेस आणि ते मीच आहे. गुरुलिंग माझे. कुठे गेली बासरी फासरी राधा गवळणी? कुठे गेल्या? सुटल्या. हे कमा बाटले कळण नवळण. कुठे गेले गोकुळ? कारण ओवीमध्ये जी शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, हरीची प्राप्ती आहे. समजला? हो माऊली. ओवी काय करते तर मनाचा भेद भस्म करते. ओवी काय करते? मनाला रामाकडे नेती. ओवी काय करते? चित्ताला चिन्मय करते आणि ओवी जन्मजन्मीचं पाप भस्म करते. समोर कृष्ण परमात्मा असताना अर्जुन म्हणतात ते तू, ते कोणचं? तुझं मूळ रूप. मूळ रूप कोणचं? व्यापक. व्यापक कोणचं? एक आहे. एक कोणचं? चैतन्य. चैतन्य म्हणजे आत्मा आहे. बाहेर म्हणजे ब्रह्म आहे. ब्रत म्हणजे व्यापक आहे, पण त्याला ब्रह्म म्हटले. चौकट खचाखच भरले. ब्रत पण ब्रह्म. एक आत आहे पण आत्मा. अंतःकरणाच्या आत आत्मा. त्याला शब्द नाही, त्याला नाव नाही बेटा. ते नावाच्या पुढे, शब्दाच्या परे ते एक ईश्वराचं रूप आहे. ते तू गुरुलिंग माझे, ते मूळच. तो कृष्ण अवतार घेण्याच्या पहिलेच ते तुझं रूप आहे, ते माझा आहेस तू. आणि त्याची प्रीती, त्याचं प्रेम बघण्यासाठी कळत नाही. मग मोरे सर या लोकांना म्हणून रक्त आटून बोलावं लागते. येडेपिशे लोक आहे ते, वेदामध्ये भिजलेले, भगवंताला दूर केलेले आणि आमचंच खरं म्हणलेले. कुठं नेऊन मुंडके ठेवायची आता बिन कामाची. वेदामध्ये भगवंताला बघून नाचतात होय अकलीचे कांदे. त्याचं खरं रूप बघा, त्याला चित्तात धरा, त्याचं ज्ञान हृदयात पेरा आणि त्याचं ऐक्य करा. त्याला लांब ठेवायचं, त्याला लांब ठेवायचं. ठेव तुझं पोरगा, तुझी माय लांब ठेव. तुला आनंद होतो का बघ. जा बरं माहेरी. माईच्या रूम मध्ये जाऊच नकोस. बापाला बघूच नकोस. भावाला बघ. जमते का? नाही माऊली, नाही जमत नाही. मग बापाला तर बघ, एका जन्माचा बाप आहे, त्याला दुसऱ्या रूम मध्ये ठेवायचं आणि ह्या रूम मधून बोलायचं. तसं वृत्तीच्या संबंधाने त्याला बघायचं. हे खोटा बाप एका जन्माचा, तो खरा बाप नाना जन्माचा. कोणता मोठा बाप? नाना जन्माचा खरा बाप माऊली. मग त्याच्या जवळ जायचं, त्याच्या मांडीवर बसायचं, त्याच्या अंगावर हात टाकायचा आणि ह्याला दूर ठेवायचं. तू आणि मी. जसं बापाच्या अंगावर हात टाकतेस ना, मग कृष्णाच्या अंगावर बुद्धी टाकते तुझी. बापरे माऊली, वासुदेव कोटी दंडवट. पॉइंट. खरंच. तुम्हाला हीच भाषा कळते, बाकी कळत नाही तुम्हाला. कारण आडमुठ लोक आहे तुम्ही, अज्ञानी. अज्ञानी म्हणजे आडमुठ. माझंच करत. मग जेव्हा भगवान आईला आलिंगन देते, आजवळ घेते आई तुला गेल्याबरोबर, मग भगवंताला काम दूर करते ना. ती आणि तू, ती आणि मी. अरे राम. ओळखून भक्ती केली तर बट्टाच नाही आणि अनोळखी भक्ती केली तर करतेपणा जातच नाही.
ओळखलं नाही तर करतेपणा जात नाही, ओळखल्यावर करतेपणा राहतच नाही. म्हणून आम्ही म्हणतो भगवंताला ओळखा आणि भक्ती करा. तुम्हाला ओळख नाही, आम्हाला तुमची भक्ती पटत नाही, रुजत नाही, काही काय वाटत नाही. नाचा काय नाचायचं, उभा धिंगाणा चालू दे. चला. ते तो गुरुलिंगजी माझे देवा, तू खरंच माझा आहेस, माझ्यातच आहेस, माझं रूपच आहे, तू माझ्या दूर नाही. आत्ता कळालं रे यार देव कृष्णा. एकलेनी विरजे ते प्राप्त होण्यासाठी तो एकटाच मला सहाय्य झालास, तू मला बोध दिलास गीतेचा. एकलेनी विरजे त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, बुद्धीला एक होण्यासाठी, आमच्या दोघांचं ऐक्य होण्यासाठी तू एकट्यानं सहकार्य केलं मला. गुरु होऊन आला तू. आता तू कृष्ण नाही, आता माझा सद्गुरु आहेस. आता कृष्ण नाही तो का, तू बोध द्यायला ना मग गुरु, प्रेम द्यायला तेव्हा देव, बोध देताना गुरु आणि अज्ञान काढताना पण गुरु. म्हणून एकलेनी विरजे त्या परमात्म्याच्या भेटीसाठी तू एकटा मला सहकार्य झालास. तू मला गीता दिली, बुद्धी ब्रह्म झाली. विरजे तू मला सहाय्य केलं मोक्ष होण्याला. म्हणून गुरुलिंग. सोपी का माऊली, ज्ञानी सोपी का एवढी? नाही फुल माऊली, टाकलं गहन आहे गहन. त्याला तुमच्यासारखं सांगणारच गुरु पाहिजे माऊली. काय म्हणले? तुमच्यासारखं सांगणारच गुरु पाहिजे माऊली, त्याशिवाय इतकं कळतच नाही डीप मध्ये. इच्छा पण पाहिजे बेटा भेदातून बाहेर यायची. हा ते तर पाहिजेच माऊली. सांगणारे भेट नाही तर ते तुम्हाला विरोध सांगते की उद्याचा बाजार आहे सगळा, या पैसे द्या जा. हो माऊली. ते काय सांगणार आहे सांगा ना. चोराचा बाजार आहे सगळा, सुळसुळाट, ते काय सांगणार आहे लुटायला बसलेलं ते. खरंय माऊली, काहीच काहीच नाही, सांगत खरंच नाही. मग पैसे द्यांचा, इथं पैसे नाही, काही नाही. या पैसे द्या, अवडंबर करा, निघून जा. पैशानं परमार्थ विकत घेता येत नसतो, बाटल्या जातो परमार्थ, विकल्या जातो. परमार्थ विकू नका, त्याचा बाजार करू नका. आणि ते चौकडे तुम्हाला म्हटलं, मला ते लिस्ट आली, कुणी पाठवली की बाबा. पण जे एकलेपणेचे विरजे, जया लागी ओलांडी जे, अद्वैत बोध आपणच होनी ब्रह्म. वाव. आपणच होनी ब्रह्म, सारिजे कृतकृत्याचे काम, मग की जे काणी सीमा सेवा जयाची. देवा तुला सांगू का कृष्णा, बोल ना अर्जुना. हे बघ, आपणच होनी ब्रह्म, तुम्हाला ब्रह्मरूप केलंस, प्रत्येकानं असंच व्हावं. आणि काय करावं, सारिजे कृतकृत्याचे काम, हे कर्म अकर्म सोडून द्यावं आणि बुद्धीला भगवंताकडे न्यावं. कार्य अकार्य, कर्म अकर्म करावं, करू नये, खरं कर्म खोटं कर्म हे सगळं सोडावं आणि बुद्धीला भगवंताला जोडावं आणि आपण ब्रह्म बनावं, आनंदाला भोगावं, देहाला त्यागावं, वृत्तीला तुझ्या समर्पित करावं, आत्मानुभव भोगावा, देवा त्यागावा. सारिजे कर्म कृतकृत्याचे काम, मग की जे का निस्सीम सेवा जयाची. हे ज्यांना मला ब्रह्मभाव तयार केला, मला ब्रह्मरूप केलं, त्या संतांची फक्त सेवा करता यावी म्हणून सांगितलं. मग की जे का निस्सीम सेवा जयाची, मला भावातून त्याची सेवा करावी. जसं आपण नात्याची, देहाची, लेकराची, नवऱ्याची, बायकोची, बापाची सेवा केली ना, तसं आता मला गुरुची सेवा. मग की जे निस्सीम सेवा जयाची, निस्सीम म्हणजे प्राणातून मनातून. मग मला ज्यानं ब्रह्मरूप केलं, मला ज्यानं ज्ञान दिलं, मला भावराग सागरातून बाहेर काढलं, माझ्या जन्म मृत्यूला थांबवलं, अशा गुरुची मनातून मला सेवा घडावी, मी ती करावी, असं अर्जुनानं भगवंताला समोर बसून सांगितलं. काय वाक्य असतील बघा. तुम्हाला कथा ऐकून कंटाळा नाही ना, आम्हाला हे ह्याच्याशिवाय जमत नाही. काय करावंच काय.
एखाद्या शब्दाच्या गाभाऱ्यात जावं बुद्धीने हे आम्हाला आवडतं. आणि तुम्हाला हे राजा होता आणि तिथे जन्माला नीता आला आणि तिथे गेला आणि त्याचा तप केलं. तू कधी करते तप? त्या राजाने केलं, त्या ऋषीने केलं. आणि तू ऋषी कधी होतीस? बरोच तर लोकांचं ऐकायचं. अवघड आहे, अवघड रे बाबा. चला ऐका. गंगा सिंधू सेऊ झाली, गंगा सिंधू सेऊ झाली, पावताची समुद्र झाली. गंगा वाहत वाहत समुद्राला शिवली पहिल्यांदा, तच झाला. तस बुद्धी भगवंताला शिवली पहिल्यांदा, तच झाला भगवंताचा. तर गंगा गंगारायांनी समुद्र बनली आणि बुद्धी भगवंताला शिवली तर राम बनली. साष्टांग दंडवत. किती सुंदर. आणते आणि हे जन्म संपवते. म्हणून ते बहिरंगाला आम्ही पाणी मागत टाकले. तुम्हाला टाकायचं रोज तर टाका. झाडे वाढवा, पाप पुण्याचे वाढवा, कवर बी वन कटोवर बी गवत वाढवा. आम्हाला प्रतिबंध नाही, आपले नुकसान पण नाही बाबा काही त्याचे. चला. गंगा सिंधू सेवू गेली, शिवायला गेली, शिवली. वाहत वाहत समुद्राकडे जायला लागली. तिनं त्याला पोटात घेतलं समुद्राने गंगेला. मग जेव्हा गंगा समुद्रामध्ये शिरली, एक झाली दोघ जण, तर समुद्रातून गंगा बाहेर काढता येते का? नाही येत माऊली. तसं बुद्धी, जेव्हा बुद्धी रामामध्ये प्रवेश करते तर ती बाहेर येत नाही, तिला बाहेर काढताच येत नाही कोणाला. म्हणून ज्ञान जगात श्रेष्ठ आहे. अद्वैत भाव कळतच नाही लोकांना. जगली अंधारात आहे बर का. आमचे जे हृदयाची तगमग होती प्राणाची, हे कुठं राहिलं नाही, उरलंच नाही. कोणाला कळतच नाही आणि कोणाला आवडत बी नाही, कोणी सांगतच नाही. देणं नाही घेणं नाही. मोठे 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 खाली पडले त्याच्या वाचून. हा, पंक्ती द्या या अंजा. अद्वैत येत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही, विचारसागर त्याच्या बापाने कोणाला शिकेल नाही. बघा बघा किती अवघड आहे सांगा. हो माऊली. आणि ते सगळ्या गावाचा गुरु. कसं भामटा म्हणावं का त्याला, का चांगलं म्हणा? भामटा, भामटा म्हणा माऊली. काही देतच नाही आणि घेतल्याशिवाय जगतच नाही. बघा आता किती कठीण आहे. आणि तिथं गर्दीच गर्दी, तिथं काहीच कमी नाही. तिथं तर पूर यायला लागतात. नाहीतर काय, उताला उत पूर्ण उत म्हणायचा. पावताची मग काय अशा लोकांना हित भाषा कळते, जोड्या अनुभव कळत नाही ना. पावताची समुद्र झाली, देवी भक्ता सेल दिली निज पदाची. तेव्हा भक्ता सेल दिली निज पदाची. तुम्ही तुमच्या त्याला पद देऊन टाकलं, त्याला आत्मरूप केलं, त्याने तुमचा शेप रूप झाला. तो तुमचा भिन्न कुठं उरला? देवा मी आता कृष्ण झालो. भक्ता सेल दिदली निज पदाची, त्याला आत्मरूप केलं, त्याचं मन कृष्ण कृष्ण झालं. तुम्ही त्यांच्या तुमच्या त्याला पदावर घेतलं. हे अद्वैताचं भाग्य आहे, आमच्या वैभव आहे. द्वैत पुण्य आणि पाप तयार करते आणि अद्वैत जीवाला ब्रह्म करते. बघा टकोरे असेल तर विचार करा, नसेल तर भेज तेच करा. तुम्हाला कुठे भेज आहे? तुम्हाला भेज संपले. तेव्हा भक्ता सेल दिदली निज पदाची. तर काही बोलताय तर तुम्हाला बोलून फायदा नाही. चला पुढे जाऊ दे. तो तू माझा निरुपचार, तू कसा आहेस तू माझा? आता मात्र सिद्धांत पर बोलावं लागून मला. तुम्हाला कळू या ना कळू, मला काही ते तर काय करतायत, बिलकुल काय बोलता येत नाही मला. कारण ही ओवी तशीच आहे, सिद्धांत पर आहे. ही भाषा वैदिक आहे. कळलं न कळ तुमची बुद्धी मला देता. मी तुमच्या बुद्धीला नीट करू शकत नाही, ज्ञान देऊ शकते. तुमची बुद्धी तुम्ही नीट कर बसा. तो तू माझा जी तो तो
जो तो कोण आहे? ब्रह्मरूप आहेस तू. माझा आहे आता तू. मला पण तसंच केलंस. जी निज उपचारू. आता मी तुझी सेवा जे करणार आहे, तुझी भक्ती जे करणार आहे ना, तर ती कुणाच करणार आहे? या उपाधीची नाही देवा. ए काना निघत. तुला जे फुल वाढत का तुझ्या डोक्यावर, तुझ्या टोपावर, ते नाही वाढणार आता मी. का? तुला डोकं नाही तर टोप नाही. चल बोल. मग कोणती सेवा करणार आहे? ज्या माझ्या हृदयात तुझा निवास आहे, तू आत्मरूपानं खास आहे चौकड, तुझं जे रूप आहे त्याची मी सेवा करणार आहे. माझी बुद्धी आत्मपदावर नेणार आहे आणि तुझ्या सोबत मी राहणार आहे. तुझं माझं मन तुला देणार आहे, माझं मन तुला वाहणार आहे. हे माझं फुल आहे. तुझा टोपण तिने ठोकाडून मी मन सष्टांग दंडवत. बापरे. सुंदर माऊली. नमस्कार. खूपच सुंदर. आणि बाप्पा निरुपचारू, तुझा जो आता उपचार करणार आहे, तुझी मी सेवा करणार आहे, तर तुला अंतर्मनानं मी तुला तिथं तुझा स्पर्श मी घेणार आहे. ही पूजा आहे माझी. माझी बुद्धी तू निज पदावर निरीक्षणे. आता पहिल्या गोष्टी तू काय बोलला देवा? भक्ता सेल दिदली निज पदाची. तू भक्ताला निज पदावर आणलं, आत्मरूप करून दिलं, तू तिथं नेलंस, मग त्या पदाचीच मी सेवा करणार आहे. तुझ्या मुकुटाला बघणार नाही मी आता. ते खोट आहे, तू बी खोट आहे. तू आपलं बोलतो लोकाला, दाखवतो मुकुटन धरतो बासरी. ए तुझी बासरी बंद कर. ज्ञानाची बासरी वाजवली वेदाची तू, मी ऐकली. तू मला निज पद दिलेस आणि त्या पदावर मी आले आणि त्या पदाचीच मी सेवा करायली. तुझं पद रूप कोणतं सांगू का? निरुपाधिक असतो. तू उपाधी नाही. रूप कुठला रे? आम्हाला बोलतो टेप पाडणं, तुझ्या टोप पाडणं नाही बोलत. बासरी नाही तुझ्या हातात. तुला हातच नाही तर बासरी कुठली रे? बापरे. सुंदर माऊली. खूपच सुंदर. खूपच मस्त. खरंच आहे. निर्गुणाची सेवा बेटा. हे पहिल्या वहीमध्ये भगवंत बोलले, भक्ता सेल दिली निज पदाची. त्या भक्ताला आत्मस्वरूपाकडे आणलं, दोघं जीव शिव एक झाले. तर तुझ्या उपाधीने बघू कमी आता. ए कृष्णा, तुझ्या उपाधीला सोड धरून टाकून बुद्धी आत गेली. तू निज पदावर आणलंस, मग आता तीच सेवा करणार आहे. कोणची? तू माझा निरुपचारू. माझा उपचार कसा आहे? तर तुझ्या ब्रह्मपदामध्ये तुझा संबंध मी बघणार आहे. देहाचा संबंध तू बंद केलास, निज पदावर मला नेलस. मग तुझं स्वरूप कोणतं बघू मी? निरुपाधिक. सोपाधिक का बघू मी? तू जगताचा कारभार करायला सोपाधिक घेतलीस. मला माहितीये तुझं कळालं काय ते. तुझं भांडार फोडले मी, तुझं गुपित काढले. हा, तुझा भंडारात उधळलाय मी. तू कसा आहेस, कोण आहे, कुठे, सगळं पंचांग काढले जेव्हा तुझं मी, आणि तूच काढून दिलंस. मग आता त्याला काय द्यायचं का? त्याला कळत ते बिल. आम्हाला कळायला पे बिल. आम्हाला पे बिल. खरंय माऊली. साष्टांग दंडवत. खूप सुंदर आलं माऊली. काय सांगितलं. बापरे. तू किती नाही बोलत तुम्ही. जेव्हा त्याला भीती असती तर भेदातून त्याची भीतीच गेली ना. तर निज पदाला भक्ता सेल दिली निज पदाची प्रमाणे आमच्यापाशी. प्रूफ कोर्ट म्हणतो प्रूफ दाखवा. आमचं प्रूफ तुझी ओवी तुला, तुझच तुला. आम्ही काय सांगत नाही. तू बोलला ना की वाच देवा वाच. अरे गौरी, खरंच आहे. काय काय द्यायचं? खरंच ज्ञानात मज्जा आहे. फक्त काही द्यायचं नाही, घ्यायचं. ज्ञानात निर्भीड, वेदात बीड, संसारात बुद्धीला कीड. अगदी अगदी खरंच आहे माऊली. गौरी. ज्ञानात निर्भीड, संसारात कीड. बरोबर आहे. भक्तीत बीड, ज्ञानात निर्भीड, संसारात बुद्धीला कीड. त्याची बीड कवा ठेवायची? हा, निवेद दाखवायला का? हा, फुलवायला का? हा, पाणी फिरवलं का? हा, तेव्हा भ्यायचं. आज उत्पत्ती नाही, कापूर लावला नाही, आज बालाजीच राहिलं, आज पारणं होतं, तेव्हा भ्या. कुठं भक्तीत बीड, ज्ञानात निर्भीड,
आणि बुद्धीला संसारात कीड लागतेच. प्रपंचाची लोकांची कीड लावून टाकते तुम्हाला, कीड. खरंय, हा. अगदी खरंय माऊली. जरा बाहेर नाही तिथंच बसायचं. चला. तो तू माझा आजी निरुपचारू, श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु. ए कृष्णा, तू आता तुझी भक्ती, तुझं प्रेम, तुझं काय, तुला मी कसं बघणार आहे, कसा तुझा भोग घेणार आहे. श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु. तू कृष्ण नाही, आता माझा सद्गुरु झाला. हा, कस काय रे, मला कृष्ण म्हणणार नाही का? नाही, कृष्ण आधी होता अज्ञानाच्या वेळेस. तू अज्ञान काढलं ना रे देवा. मग तू कोण आहे? आता मी कोण आहे? श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु. तू निज पदावर नेलस, मला ज्ञान दिलंस, श्लोक 700 काढून दिलेस मुखातून, ओवे दिले 9,000 हृदयातून, भक्ती दिली अद्वैतातून, ऐक्य दिलं मोक्षातून. तुला बाजूला काढते का मी आता? निघून बाजूला हो, बाजूला होतो. माझ्या बुद्धीतून जाऊ शकतो तू? बुद्धीतून तुला माझं ऐक्य झाले आणि ते तू करून दिले. गीतेचं ज्ञान झाले, ओवीचं रसपान केले, अद्वैताचं ज्ञान दिले, तुझं मला भान आले, देहाचं भान गेले. बुद्धीतून जा बाहेर, जा बरं बाहेर, जा बाहेर. जाऊच शकत नाही, जातच नाही. किती येणार आहे मग झालाय तो, मला कळालाय. मी चिद्रूप झालीये, मी त्याच्यामध्ये एकरूप झालीये. तो बाहेर निघत नाहीये हे आम्हाला माहितीये. चल निघ बाहेर. ते म्हणतो निघताच येत नाही. मग मला माहितीये. ए काना, तू कसा आहे मला माहितीये. तू भुलवताना वेगळा आहेस, गोकुळातला वेगळा आहेस, आतला वेगळा आहेस, ओवीतला वेगळा आहेस. आणि मला भेटल्यानंतर निजपदाची सेलदी दिली, बघता सेलदी दिली निजपदाची. तू तिथे पदार नाहीस की, तुला काय भिऊ मी? मी नाही देत तुला का भिऊ? तू तर ज्ञान दिलंस, तू अभिजात आणलंस, तुझं माझं ऐक्य झालंय. तू बाहेर जात नाहीस हे मला कळाले, म्हणतो तुला बाहेर जा. खरे माऊली, त्याला ओळखल्यावर खरंच काय मजा असती बरोबर. कशा त्याची टाप आहे का बाहेर जायला? नाही तापस कुठं जाणार आहे? जागाच नाही त्याला बाहेर जायला. कुठं बाहेर कसा तो? कुठं जाणं येणंच नाही त्याला. त्यानं ज्ञानानं भक्ता सेलदी दिली निजपदाची. त्यानं आपल्या पदावर आपल्याला घेतलं, आपण एकरूप झालो. आता एक झाल्यावर पुन्हा तो येत नाही, एकरूप झाल्यावर पुन्हा तो येत नाही. दोघं जीवशो एकत्र आल्यावर पुन्हा त्याला बाहेर जाताच येत नाही. ते आता हसत असेल कुठं असेल ते काना, द्वारकेत, मथुरात, गोकुळात हसायला असेल मला बघू बघू. हो माऊली, असं हो माऊली हसणारच. हसायला असन, नाचायला असन, डोलायला असन. नाच डोल हास, काय धिंगाणा करायचं ते कर. मला नको सांग. खरंच. हो माऊली, माऊली ओवीतून कळाल. ओवीतूनच कळाल. हा बेटा, प्रेरणा सोपं नसतं बेटा ज्ञान. ती अवस्था खूप महान आहे बेटा. त्याला कळतच नाही ते कृष्ण कसा आहे. ते म्हणते मी बासरी दिली, मी टोप घातले. तुला टोपी घातली अज्ञानाची, तू त्याला टोप, त्याने तुला टोपी घातली अज्ञानाची. आणि बघ मला बाहेर ठेवून टोप घालून बघ. आम्ही टोपच काढला त्याचा. हो माऊली. बापरे. हो माऊली, सगळंच काढलं त्याची. बासरी काढली त्याची, सगळंच काढून टाकलं. सगळंच काढलं त्याला. त्याचं खरं रूप प्रगट केलं माऊली. मूळ रूप त्याला नाही फिर्यास, मी त्याला कवर भिऊ, कामून भिऊ त्याला. नाही भ्यायचंच नाही. ज्ञानामध्ये निर्भीड. खरंच आहे माऊली, अगदी निर्भीड झालं. त्याच्या खऱ्या रूपाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानं करून दिलं. ओवीचं ज्ञान सांग म्हणायला आणि ते आतून बोलायला. मी कशाला भिऊ त्याला, त्या कानाला. तू भी मला. माऊली, त्याला टाकता येत नाही उपाधीला, पण तुम्हाला टाकता येते. म्हणून ते भेटय मला आज श्रवणात. खरंय. हसायला एका जागी बसून बघायला मला. बोल म्हणाला, बोल. किती
किती भारी माऊली, बापरे त्याला टाकताच सुंदर. येत नाही, त्याच्या मागे सगळं कार्य आहे, त्याला कसं टाकता येईल उपाधीला, सोडताच येत नाही त्याला. नाही, तो भगवंत आणि भक्त असे एकत्र येतात अद्वैतामध्ये, दोन होऊ शकत नाहीत. पाण्यामध्ये साखर घेतलेली गोडी राहती, साखराचा कोण गेला. तसा भेद गेल्यानंतर अभेद आला, भगवंताने जीव एकत्र आला, जो मूळ पदावर आला. मग जीवाचं रूपच भगवंत आहे, जीवाचं रूपच शिव आहे, जीवाचं रूपच आत्मरूप आहे. तो जीव त्या भगवंतात विलीन झाला. कृष्ण म्हणतात त्या भक्ताला, चला बोला पुंडलिक पराला हर विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम.